सर्वांना जय श्री आज आपण म्हणणार आहोत बंगालचं स्वीट मँगो फफतोई. तर इथे मी दही घेते आहे अंदाजी. तर त्याचं आपल्याला पाणी गाळून घ्यायचं आहे. तर मी ते रुमाल घेतलेला आहे, त्यात मी दही बांधून ठेवणार आहे. तर मी ते अंदाजीच घेतलेला आहे, घरात मेंबर आहेत त्याप्रमाणे. तर तरी अर्धा किलोपेक्षा जास्तच आहे. तर अशा प्रकारे मी काढून पाणी आता त्याचं आपण काढून घ्यायचं हाताने, पण जेवढं निघेल तेवढं काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सर्व बाजून मी अगोदर बांधून घेते. मँगो फफतोई खायला खूप छान लागतो, एकदम सॉफ्ट असतो आणि एकदम क्रीमी असतो. तर अशा प्रकारे मी आता बांधून घेतलेला आहे. तर दाबल्याने पाणी जेवढं आहे तेवढं निघलं जातंय. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही किती पाणी निघतंय. तर अजून सुद्धा खूप पाणी या दहीमध्ये आहे. तर ते काढण्यासाठी आता आपण असं दाबून घेतोय. जेवढं हाताने निघेल तेवढं काढून घ्यायचं आहे. तर यात आता अजून भरपूर पाणी आहे. तर आता आपण ह्याच्यावर ताटली ठेवतोय. आता एक छोटीशी ठेवा, जालीच्या आतमध्ये अशी राहील एवढी. अशा प्रकारे त्यानंतर आता याच्यावर काहीतरी वजन ठेवायचं. तर काय, तर मी हा खलबत्ता ठेवलेला आहे, भरपूर वजन आहे. तर याला आता आपण 2 घंट्यासाठी ठेवून देतोय. 2 घंट्यानंतर मी बघाल, दही तर रुमालात पुरत नव्हता, पण आता तुम्ही बघू शकता त्याचा गोळा किती थोडासा झालेला आहे. तर आता अशा प्रकारे अजून आपण हाताने पाणी काढून घेतोय. तुम्हाला मी ते दाखवते यातनं किती पाणी निघालेलं आहे. ते बघू शकता दहीमधनं किती पाणी निघालेलं आहे. तर हा पाणी तुम्ही वापरू शकता, फेकायचं नाहीये. तर ह्याची तुम्ही कढी पण बनवली ना, खूप छान होते. आणि जर चपात्या करणार असेल तर तुम्ही पीठ मळायला सुद्धा घेऊ शकता हा पाणी, चपात्या एकदम सॉफ्ट होतात. तर इथे मी आता दहीचा बॅटर घेतलेला आहे तो, तर त्याला मी साईडला ठेवला आणि ते 2 आंबे घेतलेले आहेत, मस्त पिकलेले असे गोड आंबे आहेत, त्यांना वाटून मी घेते. त्यानंतर आता ह्याला हा दही आपण जमवून घेतलेला तो, त्याला आता आपण क्रीम सारखं सॉफ्ट बनवायचं आहे. फेटून घेते एकदम, अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे. बघू शकता किती मस्त झालेलं आहे. एक पण अशी गुठली वगैरे काही राहिली नाही पाहिजे. तर आता इथे मी टाकते कंडेन्स मिल्क, अमूलचं आहे, तुम्ही कोणतंही घेऊ शकता. तिथे मी 1 वाटी कंडेन्स मिल्क टाकलेलं आहे. आंबे पण खूप गोड आहेत म्हणून मी 1च वाटी घेतलेला आहे. जर तुम्हाला गोड अजून हवं असेल ते तर तुम्ही अजून ॲड करू शकता. तिथं मी आंब्याची पेस्ट पण यात टाकली. आंबे खूप गोड आहेत, त्याचा पण गोडवा त्यात येईल. अशा प्रकारे आता मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं पण असं खाली बसलेलं वगैरे असेल ते पण संपूर्ण मिक्स करून एकदम क्रीम रेडी करायचं आहे. याचं एकदम सॉफ्ट असं गुठली एक पण अशी गुठली राहिली नाही पाहिजे. तुम्ही बघू शकता किती छान झालेला आणि कलर पण किती मस्त आलेला आहे. मग एकदमच छान कलर आलेला आहे. तर आता इथे मी केकचा एक पॅन घेतलाय, त्यात मी बटर पेपर लावून थोडंसं ऑइल टाकून ब्रशनी सर्वीकडे लावून घेते तेल. अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे. सर्वीकडे नीट लावून घ्यायचं. त्यानंतर आता मी फफतोईचं बॅटर यात टाकते. संपूर्ण बॅटर आपल्याला टाकायचं आहे भांड्यात. अशा प्रकारे बघू शकता किती क्रीमी झालेला आहे. असं काढून आता आपण सर्वीकडे एक लेवल करून घेतोय व्यवस्थित. पूर्णपणे एक लेवल करून घ्यायचे आहे. एकदम आपटून सुद्धा आपण घेणार आहोत, कारण की खाली
असे लम्स वगैरे नको पडायला म्हणून आपण त्याला असं आपटून आपटून घेणार आहोत की ते नीट बसलं जाईल भांड्यात. सर्व बाजूने नीट थापून घ्यायचंय असं. एकदम सॉफ्ट होतो, खायला पण खूप छान लागते. तर तुम्ही नक्की ट्राय करा. बघू शकता अशा प्रकारे मी जशी आपटते तसं एकदम लेवलमध्ये बसलं जातंय. पूर्ण लेवल इथे झालेली आहे. त्यानंतर आता त्याच्यावरती आपण लावतोय फॉईल. फॉईल लावायचं कारण हे आहे की त्यात थोडंसं पण पाणी गेलं नाही पाहिजे, म्हणून आपण त्यात लावतोय त्याला फॉईल. फॉईल लावल्याने आपण जेव्हा स्टीम करायला ठेवू तेव्हा त्यात वाफेचं पाणी वगैरे पडणार नाही, म्हणून आपण फॉईल लावून घेतोय. अशा प्रकारे फॉईल लावून घ्यायची सर्व बाजूने मस्त. त्याला पूर्ण पॅक करायचं आहे. त्यानंतर इथे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं इडलीच्या भांड्यात. पण पाण्याला सुद्धा मस्त उकळी आलेली आहे, तर त्यात मी एक जाळी ठेवते. त्याच्यावरती हा फफतोईचा भांडं ठेवून देते. त्याच्यानंतर आता आपल्याला 25 मिनिटं शिजवायचं आहे. 25 मिनिटानंतर तुम्ही बघाल की इथे शिजलेलं आहे, पण आपल्याला लगेच फॉईल काढायचं नाहीये. त्याला आता मी कसं तरी करून बाहेर काढते. बाहेर काढून याला 10 मिनिटं थंड होण्यासाठी मी सोडलंय बाहेर, याला एकदम याची गरमी निघण्यापर्यंत. त्यानंतर याला मी 2 घंट्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलं. 2 घंट्यानंतर आता मी इथे याला काढायला घेते. फॉईल मी एकदम दाबूनच लावलेला, तो निघाला सुद्धा नाही आणि आता निघायला पण निघत नाहीये. अशा प्रकारे लावलेला ते एकदाचा निघाला. ते तुम्ही बघू शकता की छान झाले. तर मी चाकूने सर्व बाजूने पहिला काढून घेते. तर मस्त झालेला आहे हा मँगो फफतोई. सर्व बाजूने काढून घ्यायचा आहे. तर मी आता एक इथे घेते डिश, त्यात उलट करते. थोडंसं असं ठोकून घ्यायचं आहे, ते खाली निघलं जाईल. बघू शकता असं पूर्णच्या पूर्ण निघालेला आहे. त्यात आपल्याला पेपर काढायचा आहे हा, तो इझिली निघून जाईल. तर तुम्ही बघू शकता किती जाली आलेली आहे मस्त छान अशी. इथे मँगो फफतोई एकदम रेडी झालेला आहे. तर आता आपण याला डेकोरेट करूया. तर यात मी आंब्याचे तुकडे केलेले आहेत, ते सर्व बाजूने लावून घेते. तर तुम्ही इथे बघू शकता मँगो फफतोई खाण्यासाठी एकदम रेडी आहे. एकदम फुल क्रीमी ही रेसिपी आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि घरी नक्की ट्राय करा, तुमच्या मुलांना सुद्धा खूप आवडेल आणि पौष्टिक सुद्धा आहे. यात आपण बाहेरचा काही जास्त वापर केला नाहीये. तर कमेंट करून मला नक्कीच कळवा.